अर्चना रुचिरामध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण धुलिवंदन निमित्त आलू बोंडे बनवणार आहोत. तर बघा किती छान आलू बोंडे मी बनवलेले आहेत. तर खायला अत्यंत टेस्टी लागणार आहेत हे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपण आलू बोंडा बनवायला सुरुवात करू. 1 किलो मी बटाटे घेतले आहे आणि बटाटे छान मी उकडून घेतलेले आहे आणि त्याचे सालं काढून घेतलेले आहेत. आणि आपल्याला मसाल्यामध्ये आलूगोंड्याच्या मसाल्यामध्ये टाकण्याकरता लागणार आहे 1 वाटी असं बेसन आणि हे बेसन मी भाजून घेणार आहे. कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि बघा हे बेसन मी यामध्ये टाकत आहे आणि छान हे बेसन असा वास येईपर्यंत आणि लाल होईपर्यंत आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. आपण आलू बोंड्याच्या मसाल्यासाठी छान बेसन भाजून घेतलेले आहे. बेसन एवढे भाजून घ्यायचे आहे की लालसर त्याला कलर आला पाहिजे आणि छान असा वास आला पाहिजे बेसनाचा, नाहीतर मसाल्यामध्ये ते कच्चं लागू शकते. त्यामुळे छान बेसन भाजून घ्यायचं आहे. आता आपण बेसन भाजून घेतलेलं आहे. एका साईडने हे आपण तसंच ठेवणार आहे थोडा वेळ. अर्धा किलोच्या जवळपास मी पातेल्यात बेसन घेतलेले आहे आणि आपण बेसनामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मी 1 ते 1.5 चम्मच असे मीठ घातलेले आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन भिजून घ्यायचं आहे. एकदमच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. तर बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन भिजून घ्यायचं आहे की यामध्ये गठड्या व्हायला नको. बघा थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे हे बेसन. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट आपण हे बेसन भिजवलेलं नाही आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर आपल्याला याला आहे ना एका दिशेने अर्धा मिनिट असं गोल फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले आलू बोंडे हे नरम आणि खुसखुशीत तयार होतील आणि चवीला खूप छान लागतील. त्यामुळे मी अर्धा मिनिट याला गोलाकार असे हाताने फिरवून घेत आहे, फेटून घेत आहे. 1 चम्मच खायचं तेल मी यामध्ये टाकून घेत आहे बेसनामध्ये आणि छान आणखी थोडंसं फिरवून घेत आहे. आता आपले बेसन भिजून झालेले आहे. तर आता आपण इकडे मसाला तयार करून घेऊयात. मसाला तयार करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. यामध्ये मी कांदा टाकत आहे. कांदा आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी हा कांदा भाजून घेतलेला आहे, तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी थोडी लसूण पेस्ट टाकत आहे आणि त्यानंतर हळद टाकत आहे आणि मिक्स करून घेत आहे. बघा आणि आपल्याला पाहिजे तेवढं लाल तिखट टाकत आहे मी यामध्ये. आपल्याला ज्यानुसार किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण हे तिखट त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा गोडा मसाला त्यामध्ये टाकायचा आहे आपल्या चवीनुसार. बटाटे हे बारीक करून घेतलेले आहे आणि मी त्यामध्ये हे बटाटे टाकत आहे. बटाटे आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. बटाटे आपण बारीक करून त्यामध्ये टाकलेले आहे आणि आपण जे बेसन भाजलेलं होतं ते सुद्धा मी त्यामध्ये टाकत आहे आणि छान हा मसाला गरम होईपर्यंत आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि चवीनुसार मी त्यामध्ये मीठ टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकलेले आहे मी आणि हे पूर्ण आपल्याला हा मसाला गरम करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला गरम होईपर्यंत. बघू शकता तुम्ही आपला छान हा मसाला तयार झालेला आहे. आपण भाजलेलं बेसन यामध्ये टाकलेलं आहे, आलू पण यामध्ये टाकलेले आहे आणि मसाला छान
गरम झालेला आहे. मसाला आपला छान तयार झालेला आहे. तर आपण याच्या छान असे आलूगोंडे करायसाठी गोल चाक्या करून घेणार आहोत. छोटे छोटे आपण गोळे करून घेणार आहोत. जेवढे आपल्याला छोटे किंवा मोठे आकाराचे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे बघा असे आपण छान गोळे करून घेणार आहोत. आलूगोंड्यांसाठी आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि बेसन आपण 10 मिनिटापासून भिजून ठेवलेलं आहे आणि तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे. हे जे आपण आलूगोंड्यासाठी गोळे केले होते याच्यातले हे गोळे आपल्याला बेसनामध्ये बुडवून घ्यायचे आहे. हे बघा छान याला असं बेसनामध्ये बुडवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि तेलात आपल्याला टाकायचं आहे. सर्व गोळे आपण बेसनामध्ये बुडवून तेलात टाकत आहोत. तेल आपण मीडियम फ्लेमवर ठेवलेले आहे. 4 ते 5 आलूगोंडे मी यामध्ये टाकत आहे. बघा आधी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅसची पॉवर कमी करून घ्यायची आहे. 4 आलूगोंडे मी यामध्ये टाकलेले आहे. एका साईडने आपले आलूगोंडे छान झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपल्याला हे दुसऱ्या साईडने आता परतून घ्यायचे आहेत. बघा आतून हे कच्चे राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा 3 मिनिटापर्यंत मी हे तेलात परतणार आहे आणि छान हे होऊ देणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान आपले फ्राय होऊन तयार झालेले आहेत आलूगोंडे. तुम्ही कलर बघू शकता. बघा खूप छान चवीला लागणार आहेत हे. बघा आता आपण याला कढईतून बाहेर काढून घेऊया. छान टेस्टी असे आलूगोंडे आपले तयार झालेले आहेत. आपण सर्व गोळे बेसनातून तळून घेऊयात. छान असे छान तळून घेऊयात आपण बेसनातून पूर्ण गोळे. खूप चविष्ट असा आलूगोंडा रस्सा आपला बनवून तयार झालेला आहे. खायला अत्यंत रुचकर आणि टेस्टी असा आलूगोंडा रस्सा लागणार आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.